कशी आहे क्वालिटी, एकच नंबर ना. तर मग नक्की करून बघा चिकन 65. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओजी गुरु या चॅनलवर. आज घेऊन आलो तुमच्यासाठी एकदम नवीन रेसिपी, म्हणजे लगेच बनणारी म्हणजे चिकन 65 ची रेसिपी. एकदम सोपी रेसिपी आहे, कोणी पण बनवू शकतो. त्याला एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजवलं आहे की कसं बनवायचं आणि कसं काय आपल्याला त्याचं प्रिपरेशन आणि कसं आपल्याला ते प्रॉपर रेसिपीची पूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये एकदम शॉर्टमध्ये. तर मग न अजून वेळ लावता तर चालू करूया आपल्या व्हिडिओ. चला तर मित्रांनो, आज दाखवतो आपल्या आजच्या रेसिपीची सामग्री, म्हणजे साहित्य म्हणू शकतो, सामग्री म्हणू शकतो. तर चला आज दाखवतो तुम्हाला आजच्या रेसिपीची सामग्री. आपण घेतलोय 500 ग्राम चिकन, म्हणजे अर्धा किलो चिकन, 1 अंडा, 1 लिंबू, 1 चमचा अद्रक लसूणचा पेस्ट, आणि मार्केटला जायचं आणि रेडीमेड मसाला आणायचा. चिकन 65चा मसालाचे 2 पॅकेट घेतलेत आपण, ठीक आहे, रेडीमेड. एकदम सोपं. चला तर मग रेसिपी कर. चला तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण टाकूया 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, ठीक आहे. पडला का? अरे पड ना, हा पडला. चला, अद्रक लसूणच्या नंतर टाकायचं आपल्याला लाल काश्मीरी मिर्च. लाल काश्मीरी मिर्च आपल्याला टाकायचे 2 चमचे. काळे तिखट मिरची टाकायची आपल्याला अर्धा ते 1 चमचा. ते तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता, म्हणजे कुणाला तिखट आवडतं जास्ती स्पायसी आणि कुणाला कमी तिखट आवडतं, म्हणून तुम्ही त्याचं प्रमाण खालीवरी करू शकता. आणि आता आपल्याला टाकायचे मीठ, ठीक आहे. मीठ टाकायचं आपलं चुटकीभर, ठीक आहे. अर्धा चमचा ते चुटकीभर मीठ टाकायचं, कारण आपल्याला आता आपण त्याच्यात टाकणार चिकन 65चा मसाला, त्याच्यात पण मीठ मसाले राहतात, म्हणून आपण त्याच्यात मीठ थोडंसं कमीच टाकायचं, चुटकीभर, ठीक आहे. आता अर्धा आपण लिंबू घेतला होता एक, त्याच्यातलाच आपल्याला अर्धा लिंबू चिरायचं आणि पिळायचे मध्ये, ठीक आहे. प्रॉपर असं पिळायचं आपल्याला अर्धा चमचा नाही हो, लिंबू अर्धा लिंबू पिळायचं आहे मध्ये. आता आपण सगळं टाकलेलं आहे, आता आपण त्याला चांगलं मिक्स करूया, ठीक आहे. मला असं पद्धतशीरपणे हाताने आपल्याला मिक्स करायचं पूर्ण मीठ, ठीक आहे. आता आपण टाकूया चिकन 65 मसाला, पद्धतशीरपणे टाकायचं, ठीक आहे. आता आपण सगळा चिकन 65चा मसाला टाकलेला आहे रेडीमेड, ठीक आहे. आता त्याला चांगलं मिक्स करायचं आता आपल्याला. आता आपल्याला टाकायचं अंडा मधात, ठीक आहे. 1 अंडा, ठीक आहे. अंडा पण टाकलं. आता आपण चांगलं त्याला मिक्स करूया. आता आपण टाकूया त्याच्यात मसाला, ठीक आहे. पण त्या वाटीमध्ये मसाला घेतलाय गरम, म्हणजे चिकन मसाला घेतलाय आपण 1 चमचा, आणि धना पावडर घेतला आपण 1 चमचा, ठीक आहे. तर चला टाकूया मला. आता टाकून त्याला चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं, ठीक आहे. चिकन मसाला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, ठीक आहे. तर चांगलं डबल मिक्स करायचं मला. तर बघा मित्रांनो, आपण पूर्ण मसाला लावून घेतलेला आहे चिकनला, ठीक आहे. प्रॉपर मॅरिनेट केलेला आहे चिकनला. तर आणि आपण कढईमध्ये तेल पण काढलेलं आहे फ्राय करण्यासाठी, ठीक आहे. आता तेल गरम झालं की त्याच्यात आपण सोडूया चिकन 65, सोडूया तेलात. मग कसं आहे दिसायला मॅरिनेट, कसं दिसायला मॅरिनेट केलेलं चिकन 65चं, का नाही. हॉटेलमध्ये पण नाही मिळणार हो क्वालिटी. तर मित्रांनो बघा, आपलं तेल तापलेलं आहे. तर आता आपण टाकूया चिकन मॅरिनेट केलेलं, ठीक आहे. तर चला, असं सोडायचं आपल्याला एक पीस, ठीक आहे. मॅरिनेट केलेलं चिकनाचं प्रॉपर. त्याआधी तुम्हाला एकच बघायचं की तेल तापलं का चांगलं, ठीक आहे. त्यानंतर पद्धतशीरपणे तुम्ही सोडू शकता कार्यक्रम, ठीक आहे. असं प्रॉपर एक तेलामध्ये चांगलं त्याला फ्राय होत आहे. कसं आहे विषय आहे का, क्वालिटी अँड क्वांटिटी. ओरिजिनल खायचं, ओरिजिनल दाखवायचं हो. तर मित्रांनो, कसं टाकलं आपण सगळे चिकन 65चे पीस आपण टाकलो तेलात फ्राय होण्यासाठी. प्रॉपर मॅरिनेट केलेलं चिकन आपण तेलात सोडले. तेलातून काढल्यावर तयार होणार आपलं चिकन 65. क्वालिटी
क्वालिटी क्वालिटी बोलते. तेलात टाकलं ना आपल्याला हलवायचं नाहीये, ठीक आहे. त्याला असंच आपल्याला 1 ते 2 मिनिट ठेवायचंय, नाहीतर खाली ते चिटकून जातं ना कवा कवा. त्याच्यामुळे आपल्याला हलवायचं नाही. ते त्याला चांगलं खालून वरून साईडकून सगळीकून फ्राय होऊ द्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला हलवायचं, ठीक आहे. तर मित्रांनो 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आपण त्याला चांगलं हलवून घेऊ तेलामध्ये, ठीक आहे. बघा कसं प्रॉपर न अजिबात कढईला चिटकायला नाही. तर तुम्ही बघितलं असेल कवा चिकनचे पीस म्हणा नाहीतर काय पण आपण तळतो ना त्यावेळेस कढईला चिटकतं बघा. म्हणून तेल चांगलं तापल्यावर सोडायचं. त्याच्यानंतर आपल्याला 3 मिनिट हलवायचं नाही आहे. त्यानंतर हलवा बघा, अजिबात चिटकायला नाही आहे. प्रॉपर चिकन 65 आहे का नाही. त्याला चांगलं फ्राय होऊ द्यायचं आपल्याला, ठीक आहे. तर मित्रांनो असं सर्व पीस आपल्याला मॅरिनेट केलेले अशाच प्रकारे तळून घ्यायचे, ठीक आहे. सेम नियम असणार आपल्याला सर्व पीस तळण्यासाठी, ठीक आहे. याच प्रमाणात तुम्हाला तळायचे सर्व पीस, ठीक आहे. तर मित्रांनो 5 ते 7 मिनिटात आपलं चिकन प्रॉपर फ्राय होतं. फक्त गॅसचा फ्लेम आहे ना ते आपल्याला जास्ती लो पण करायचं नाही, जास्ती फुल पण करायचं नाही, ठीक आहे. या हिशोबात ठेवायचे. म्हणजे थोडंसं मोठ्या गॅसवरच आपल्याला फ्राय करायचे. म्हणजे 5 ते 7 मिनिटात फ्राय होऊन जातात खूप पीस. कसा वाटला आपला व्हिडिओ? भारी ना? हां कशी वाटली रेसिपी? एकदम झटपट आणि आपण लगी बनवलेली रेसिपी आहे. त्याच्यात आपल्या जास्त वेळ नाही लागत तुमचा बनवण्यासाठी. तुम्हाला ट्राय करायचा असेल तर आरामात तुम्ही बनवून ट्राय करू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. अजून तुमचा न वेळ घेता तर आपण भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खावा प्या, एन्जॉय करा आणि असेच मजेमध्ये राहा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच्या लवकर आपल्या चॅनलवर 1K सबस्क्रायबर करायचे आहेत आपल्याला. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण आपल्या चॅनलवरच्या दुसऱ्यावाल्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. तोपर्यंत बाय.